नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माया एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये। तुम्हाला आज मी दाखवतो घरी भेळ कशी बनवायची। घरी भेळ बनवण्यासाठी आता मी काय काय साहित्य घेतलं। आता मी हे घेतले गोलगप्पे, कोणी काय म्हणते, आमच्या इकडे पाणीपुरी म्हणतात, फुगे म्हणतात, कोणी गुपचूप म्हणते। हे घेतले मी थोडेसे, एक कांदा घेतले, हिरव्या मिरच्या, हे लिंबू, संबार, आम्ही संबार म्हणतो, तुम्ही कोथिंबीर म्हणता, आणि हे थोडीशी खटाई घेतली, हे टमाटर घेतलं, आणि हे थोडस मीठ घेतलं, हे पहा हे मीठ, आणि हे पाणीपुरीचं पाणी। हा थोडासा मी कांदा घेतला, त्यात मी थोडासा कांदा टाकला, आणि त्याच्यात मी आलू घेतला, शिजवलेला आलू, आणि हे थोडस भातकं, तुम्ही काय म्हणता तर कमेंट मध्ये सांगा, आम्ही याला भातकं म्हणतो। आता थोडेसे मुरमुरे घ्यायला लागतात। आता थोडेसे हे असे मुरमुरे घेतले। आता पावसाळ्याच्या न कसं हे मुरमुरे झाले, आता हे असे काय म्हणतात, नरम झाले पावसाळ्याच्या न। आता मी गॅस चालू केला, हे थोडेसे भाजून घेतो, कारण की हे मुरमुरे कसे नरम झाले ना, त्याच्यासाठी मी थोडेसे भाजून घेतो, गरम झाले झाले पाहिजे त्याच्यासाठी। आता मस्त आपले मुरमुरे हे गरम होऊ राहिले, मस्त कुरुम कुरुम होतात। हे चटका हाताला लागला तर मग चम्मच न फिरवायचं, तेल नाही टाकायचं। या मुरमुऱ्यात जर तेल टाकलं तर काय होते, हे चिंबून जातात, एकदम बारीक बारीक होतात, मग कुरुम कुरुम होतात पण बारीक बारीक होतात। आमच्या इकडे याले मुरमुरे म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात तर कमेंट करून सांगा। झाले आता हे आपले मुरमुरे गरम झाले। चला झाले आता हे आपले मुरमुरे गरम झाले। चला आधी मी काय करतो, आता हे मुरमुरे झाले आपले गरम, कुरुम कुरुम झाले मस्त। आता कांदा घेतो मस्त बारीक बारीक कापून। मस्त घरच्या घरी भूक गीक लागली मस्त की भेळ बनवायची घरी, मस्त होते भेळ, विकत आणल्यासारखीच लागते मस्त, अशी बनवून पहा फक्त। आणि हा कांदा जो आहे ना, एकदम असा बारीक बारीक कापायचा। जेवढा बारीक कांदा कापला ना तर तेवढा चांगला लागते। जाळा जरा समजा जर असा मोठा मोठा कांदा कापला तर तो दाताखाली लागते मग। आणि हा हाताने असा काय करायचा, असा चोळून घ्यायचा, म्हणजे वेगळं वेगळं होऊन जाते। मोकळा मोकळा मस्त बारीक बारीक झाला आपला कांदा। घेतले मी मिरच्या बारीक बारीक कापून घ्यायच्या। मिरच्या जास्त जाड्या नाही ठेवायच्या, अशा बारीक बारीकच कापून घ्यायच्या। मिरच्या झाल्या आपल्या आता कापून। आता कोथिंबीर घेऊ कापून, बारीक बारीक कोथिंबीर। कोथिंबीर आधीच धुवून घेतली होती बरं, बारीक बारीक कोथिंबीर कापून घ्यायची अशी। आपली कोथिंबीर झाली आता कापून मस्त, एक साइड काढून ठेवू। आता हे आपलं टमाटे बारीक बारीक कापून घ्यायचं। एक बारीक टमाटे कापून झालं, हे पाकवून घ्या। हे एक साइड काढून घेतो मी। निंबू पण मधातून कापून घेतला, निंबू कापून घेतला। मुरमुरे जे आहेत की नाही, हे पहा कसे कुरुम कुरुम वाजू राहिले, एकदम मस्त कुरुम कुरुम झाले। आता या कोपऱ्यात काढून घेतो मी।
ते मुरमुरे काढल्याच्या नंतर हे आपलं भातक असते ना, हे भातक टाकून घ्यायचं. नंतर हे आपले बारीक केलेले कांदे टाकून घ्यायचे. हे आपलं बारीक केलेला टमाटा, कोथिंबीर, हे आपल्या हिरव्या मिरच्या कापलेल्या, आणि हे आपली पाणीपुरी जी आहे ना, याची बारीक बारीक करायची, जास्त बारीक नाही करायची, थोडीशी जाडी जाडीच ठेवायची. यानं काय होते, मस्त लागते भेळ, चव येते आपल्या भेळीला. त्याच्यावर टाकायची थोडीशी खटाई. हे चिची पासून बनवलेली खटाई आहे, चिंच. हे काळं मीठ घेतलं मी, काळा आहे बरं, हे घरी असं वापरतो ते मीठ नाही आहे, काळं मीठ आहे. त्याच्यात थोडासा आलू, त्यातनी कांदा आहे, कच्चा कांदा आणि आलू, शिजवलेला आलू आहे, त्यातनी कांदा बारीक बारीक केला. त्याच्यात टाकतो मी थोडस पाणीपुरीचं पाणी, बनवलेलं पाणीपुरीचं पाणी. जास्त नाही टाकायचं, हे थोडंसंच टाकायचं. हे आपलं निंबू, निंबातल्या बिया काढून घ्यायच्या, त्याच्यावर निंबू टाकून घ्यायचा. झालं आपल्याला हे निंबू. मिक्स करून घ्यायचं. एक वेळ बनवून पाहायची भेळ, मस्त होते. जशी आपण विकत भेळ खातो ना, सेम तशीच लागते. हे झाली आपली तयार भेळ. आता काय करतो मी, आता हे आयुषच्या पप्पाले भेळ देतो मी खायसाठी. कशी झाली तर सांगतील आता आयुषचे पप्पा. कशी झाली हो भेळ? अरे लेकरो, मस्त भेळ. सांगा कशी झाली तर मस्त. कोणी पाणीपुरी खा, कोणी भेळ खा. मस्त आहे, खरंच मस्त झाली. असं वाटलं विकतचीच भेळ खाऊ राहिली. या मंडळी, भेळ खायसाठी, पाणीपुरी खायसाठी. हा हे घ्या, खा पाणीपुरी खा. आयुषच्या पप्पाला अजून भेळ पाहिजे. अरे बाबा, आरू चटणी आलू घेतो ना.